नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुश पोलीस कॅन्टीनमध्ये चहा पित असतो आणि त्याला सतत अबोलीच डोळ्यासमोर दिसत असते. त्याला अबोलीची खूप काळजी वाटत असते. तो विचारात बुडालेला असतो आणि तेव्हाच क्रिश येऊन काय झालंय, कसला विचार करताय असं त्याला विचारतो. तेव्हा अंकुश म्हणतो, मला अबोलीची खूप काळजी वाटते. तिला आमच्या घरात तो बहुरूपी पुन्हा दिसला आणि तिने आईलाच बहुरूपी समजून धक्का दिला. फार लागलंय अरे तिला. तेव्हा क्रिश धक्क्यानेच म्हणतो, अहो सर काय सांगताय हे. अंकुश आता विचार करत म्हणतो की आधी मला असं वाटायचं की कोणीतरी तिला त्रास देतंय, परंतु आज तिने आईलाच बहुरूपी समजून धक्का दिला. याचाच अर्थ अबोलीला नक्कीच भास होत आहेत. परंतु या सगळ्यातून तिला कसं बाहेर काढावं तेच कळत नाहीये असं टेन्शनमध्येच सांगतो. त्यावर क्रिश म्हणतो की सर आपण तिला एखाद्या डॉक्टरांकडे न्यायचं का, तिचं मानसिक संतुलन. असं बोलत आता शब्द मागे घेतो. अंकुश मात्र चिडतो. तो म्हणतो की माझी अबोली एकदम ठीक आहे, फक्त ती थोड्या टेन्शनमध्ये स्ट्रेसमध्ये आहे आणि मी लवकरच या सगळ्यातून तिला बाहेर काढील. आणि तितक्यात त्याला काहीतरी सुचतं. अंकुश खुश होत क्रिशला सांगतो की क्रिश मार्ग मिळालाय. तर इकडे रमा आणि आजी एका गुरुजींकडे आलेले असतात. आजी गुरुजींना सांगू लागते की अबोली माझी नातसून असो आणि एक बहुरूपी होता तो मेलोय, परंतु अबोलीला तो समोर दिसत आहे. ती पोर खूप घाबरलीये, बावचळली आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलोय गुरुजी. आधी मी आमच्या गावाकडे एक बाई पाहिली होती, तिलाही असेच भास व्हायचे. ते आपल्या समजण्या पलीकडे आहेत. म्हणूनच गुरुजी तुम्ही माझ्या पोरीला यातून बाहेर काढा, तिला या त्रासातून मोकळं करा. तेव्हा गुरुजी म्हणतात की ठीक आहे, परंतु तिला बघितल्याशिवाय मला काही एक करता येणार नाही. उद्या मी तिकडे येतो, मी तिला बघेन आणि जर का काही वाटलं तर आपण उपाय करू असं म्हणत गुरुजी आता अबोलीला लावायला आजीकडे अंगारा देतात. तेव्हा आजी व रमा नमस्कार करून तिथून घरी येतात. घरी आल्यानंतर आजी काळजीनेच म्हणते, अगं पण अंकुशाला हे सगळं पटेल का. तेव्हा रमा म्हणते की मग काय करायचं, तिला असंच वेडं होऊ द्यायचं का. तेव्हाच अंकुश व क्रिश आता घरी येतात. आजी रडवेली होत अंकुशला म्हणते की अंकुशा अरे ती पोर घाबरलीये, बिथरलीये, जरा तिच्याकडे लक्ष दे. तेव्हा अंकुश म्हणतो की आजी मी माझे प्रयत्न करतोय. तेव्हा रमा म्हणते की अरे काय प्रयत्न करतोय तू बघितलंस ना कशी बाहेर जाऊन मूर्तीकडे एकटक बघत बसते ती, काहीही खात नाही, पित नाही. तर काही असंच चालू राहिलं तर, असं बोलत रमा आता रडायला लागते. तेव्हा अंकुश आता रमा व आजीला सांगतो की काळजी करू नका, मी एक असा उपाय शोधून काढलाय ना की आपल्याला आपली अबोली आजच अगदी पहिल्यासारखी दिसेल. तेव्हा आता अंकुश क्रिशला म्हणतो की तू तयार तर आहेस ना. क्रिश होकार देतो आणि त्यानंतर राघूला म्हणतो की तूही चल, आम्हाला तुझी मदत लागेल, चल मी सांगतो काय ते तिघेही आता बाहेर येतात आणि पाहतात तर अबोली एकटक बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत बसलेली असते. तुषार आणि रोहन तिथेच कॅरम खेळत बसलेले असतात. तेव्हा अंकुश व क्रिश आता त्यांच्या नाटकाला सुरुवात करतात. क्रिश म्हणतो की सर चला कॅरम खेळूयात, बरेच दिवस झाले आपण गेमच खेळलो नाही. अंकुश म्हणतो की नको अरे तू राघूसोबत खेळ. तेव्हा क्रिश म्हणतो काय, जर का माझ्यासोबत खेळलात तर हराल अशी भीती वाटते का तुम्हाला. राघू म्हणते की एक क्रिश उगीच भाव खाऊ नकोस, माझा दादा ना एक्सपर्ट आहे. तेव्हा क्रिश म्हणतो मग खेळत का नाहीये. तर अंकुशचं मात्र अबोलीकडेच लक्ष असतं. राघू त्याला म्हणते की चल ना दादा, मला क्रिशला ना हरलेलं बघायचंय. त्या क्रिश व राघूमध्ये पैंस लागते. राघू अंकुशला म्हणते चल ना दादा, तुझ्या भरोशावर इतकं सगळं बोलले मी. तेव्हा अंकुशही हसतच होकार देतो आणि क्रिश व अंकुशचा आता गेम सुरू होतो. तर आता अंकुशकडे स्ट्राईक असते. अंकुश एक सोंगटी मिळवतो. राघू तर खूपच खुश होत त्याला चिअरअप करत असते. नंतरचा चान्स मात्र अंकुशकडनं मिस होतो. रमा आणि आजी देखील बाहेर येऊन हे सगळं पाहत असतात. तर क्रिशकडे स्ट्राईक आल्यावर एकामागोमाग एक तो सराईतपणे सगळ्या सोंगट्या मिळवत असतो आणि म्हणतो की आज ना अंकुश सरांना हरवण्यात खूप मजा येणार. आता क्वीन देखील काढलेली असते आणि तो म्हणतो की बघा सर, मी पहिला डाव तर जिंकलोय. तेव्हा राघू
राघू म्हणते की पहिला डाव जिंकलाय ना, गेम अजून बाकी आहे. त्यांचंही सगळं लक्ष अबोलीकडेच असतं. मुद्दामहून तिला उठवण्याचा उकसवण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर अबोलीच्या कानावर देखील त्यांचं हे सगळं बोलणं पडत असतं. तर अंकुश म्हणतो की पहिला डाव हरलोय ना, बघ दुसरा जिंकतो की नाही. तेव्हा क्रिश मुद्दामच बोलत असतो, पण सर मला कळत नाहीये, तुम्हाला तर सगळे चॅम्पियन म्हणतात ना, मग असे कसे हरलात तुम्ही, आणि काय ग तुझा हा दादा. हो अगं, मला नाही अपेक्षाच नव्हती. आणि सर तुम्हाला आठवतंय का, मागे तुम्ही जेव्हा सचित राजे होतात ना, तेव्हा अबोलीने तुम्हाला हरवलं होतं. तेव्हा अंकुश मुद्दाम बोलत असतो की पण बघ आजचा हा डाव मी जिंकतो की नाही. तेव्हा क्रिश पुन्हा बोलतो की पण सर जर का मी हा डाव जिंकलो तर काय द्याल तुम्ही. अंकुश बोलतो अरे तू म्हणशील ते देईल. क्रिश म्हणतो सर हो विशेष काही नाही, पण जर का मी जिंकलो तर हात जोडून सगळ्या चाळीसमोर तुम्हाला मान्य करावं लागेल की तुम्ही हरलात आणि मी जिंकलोय. तेव्हा अंकुशही म्हणतो की हो बाबा ठीक आहे, मी मान्य करेल की मी हरलो आणि तू चॅम्पियन आहेस. अबोली आता हे सगळं ऐकत असते आणि ती जराशी बेचैन झालेली असते. राघू क्रिशला म्हणते की तू ना जास्त फुशारक्या मारू नकोस, आत्ता जर का माझी वहिनी असती ना तर बघ तुला कसं हरवलं असतं. तेव्हा क्रिश म्हणतो कोण अबोली का, एवढंच आहे तर तिला सांग इथे येऊन माझ्यासोबत खेळ म्हणावं. तर अंकुश म्हणतो की क्रिश तुला ना जरा जास्त गर्व झालाय, चल खेळ आता. तर आता खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते. अंकुश मुद्दाम होऊन त्याचे सगळे चान्स मिस करत असतो. तर क्रिश मुद्दाम बोलत असतो की राघू आज तुझ्या दादाचं काही खरं नाही, आज ना तुझा दादा हरणार आणि हात जोडून त्याला मान्य करावंच लागेल की मीच चॅम्पियन आहे म्हणून. कुठल्याही परिस्थितीत मी जिंकणार आणि तुझ्या दादाला माझ्यासमोर हात जोडावेच लागणार आहेत, असं क्रिश आता मुद्दाम होऊन अबोलीला उकसवण्यासाठी बोलत असतं आणि त्यांच्या या बोलण्याचा योग्य तो परिणाम होतो. अबोली खूपच बेचैन होते आणि अखेर अबोली आता उठते. एक अंकुश हळू आवाजात क्रिशला कंटिन्यू कर असं सांगत असतो. अबोली आता मॅच जवळ येते आणि अंकुशला 6-10 असं सांगते. तेव्हा अंकुश आता अबोलीकडे पाहून स्माईल करतो आणि तिने सांगितल्याप्रमाणे लगेच एक सोंगटी काढतो. अबोली पुढे म्हणते की सर 5.5. पुढची सोंगटी देखील अंकुश मिळवतो. ते पाहून क्रिश म्हणतो की सर ही तर चिटिंग आहे ना, इथे तुम्ही खेळताय ना, मग बाहेरून येऊन कोणीही अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगू शकत नाही. तेव्हा अंकुश म्हणतो काय तुला काय म्हणायचंय, अबोली चल बरं तूच ये आणि या क्रिशला दाखवून दे. तेव्हा अबोली आता मॅच खेळायला बसते. अबोली खूपच खुश असते आणि ती अतिशय सराईतपणे तिचा खेळ खेळत असते. खुश आणि राघू तर खूपच खुश होत तिला चीअरअप करत असतात. तर रमा आणि आजी देखील अगदी समाधानाने अबोलीकडे पाहत राहतात. त्यानंतर अबोली आता क्वीन काढते आणि आता कव्हर मारायची वेळ येते. सर्वच जण श्वास रोखून पाहू लागतात आणि अखेर अबोली कव्हर मिळवते आणि अबोली जिंकलेली असते. तेव्हा सर्वच जण खुश होत टाळ्या वाजवू लागतात. तर अबोली अंकुशला म्हणते सर जिंकलात तुम्ही. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली आज पुन्हा एकदा तू मला जिंकवलंय. अबोली म्हणते सर अहो मी तुम्हाला कधीच हरू देणार नाही. तर अंकुश म्हणतो होय माहिती आहे मला, आणि काय क्रिश केलंय ना मान्य. क्रिश अबोली समोर हात जोडत म्हणतो होय सर मान्य केलं, अबोली मॅडम समोर ना कोणीच जिंकू शकत नाही. त्यानंतर अंकुश आता अबोलीला आज माझ्याकडनं तुला ट्रीट असं म्हणतो, परंतु अबोली नकार देते. अंकुश म्हणतो अगं नको काय, तुझ्यामुळे जिंकलोय ना मी, चल तुला आईस्क्रीम आवडते ना आपण आईस्क्रीम खाऊयात. अबोली पुन्हा नकार देते. तेव्हा राघू म्हणते अगं बहिणी हे काय, जा ना तुझ्यामुळे जिंकलाय दादा. क्रिश म्हणतो अगं ही संधी सोडू नकोस, मस्त ना एन्जॉय कर. तेव्हा अबोली हसत होकार देते. अंकुश अबोलीला घेऊन आता चाळीबाहेर जातो. तेव्हा राघू क्रिशला थँक्यू म्हणते. क्रिश बोलतो अगं थँक्यू काय त्यात, अबोली माझ्या बहिणीसारखीच आहे. अबोली आता पूर्वीसारखी हसल्यामुळे रमा व आजीही खूप खुश होतात. तर इकडे अंकुश अबोलीला घेऊन छानपैकी आईस्क्रीम खायला आलेलो असतो. तेव्हा अबोली त्याला विचारते सर आज जर का तुम्ही पोलीस नसता तर काय असता. अंकुश म्हणतो तर मी ॲक्टर झालो असतो. तेव्हा अबोली हसू लागते, म्हणते की सर ते ना तुम्हाला अजिबातच जमलं नसतं, कारण आज मी तुम्हाला खेळताना व्यवस्थित पाहत होते, तुम्ही एकही नेम बरोबर मारत नव्हता. हे सगळं मुद्दाम माझं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी केलं ना तुम्ही. म्हणतो अगं असं काहीही नाही. अबोली म्हणते हो का, मग चला माझी शपथ घेऊन सांगा. अंकुश म्हणतो दिस इज नॉट फेअर. अबोली एवढ्याशा गोष्टीसाठी शपथ काय घ्यायची.
अबोली मात्र लगेच अंकुशला घट्ट मिठी मारते आणि बोलते की सर, तुमच्यासारखा नवरा मिळायला ना खरंच खूप भाग्य लागतं आणि मी खूप नशीबवान आहे. ती प्रेमानेच अंकुशला आय लव्ह यू बोलते आणि तितक्यात तिचं समोर लक्ष जातं आणि समोर तिला तो बहुरूपी दिसतो. अबोली पुन्हा खूप घाबरून जाते. तर पुढील भागात गुरुजी घरी आलेले असतात. ते काहीतरी पूजा करणार असतात. आजी अबोलीला सांगते की जर का घरात काही वाईट शक्ती असेल तर गुरुजींमुळे ती बाहेर जाईल. त्यानंतर गुरुजी पूजेला सुरुवात करतात. हवेची झुळूक येते. गुरुजी अबोलीला सांगतात तू तयार राहा. तर बहुरूपी अबोली समोर येऊन उभा राहतो आणि रागानेच म्हणत असतो की हे गुरुजीच काय, परंतु जगातलं कोणीही माझं काहीच बिघडवू शकत नाही. तर काही वेळानंतर अंकुशला एक कॉल येतो आणि अंकुश घरातील सर्वांना सांगतो की जे गुरुजी आपल्या घरी पूजेसाठी आले होते ना ते गेलेत. ते ऐकून अबोलीला खूप मोठा धक्काच बसतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.